21 हा आपला गहू बघा. 21 त्या क्वालिटीचा गहू आहे, बघू शकता तुम्ही. आम्ही हा पहिल्यांदा पेराच्या अगोदर नाही का, पेराच्या अगोदर हार्वेस्टर लावली धानाला हार्वेस्टर लावल्यानंतर ते तणीच झाली. ते तणीच पेटवायच्या अगोदर टिप्पर मारला आणि टिप्पर मारल्यानंतर मग ती पेटवली तणी. ती पेटवून झाल्यानंतर आम्ही ही गव्हाची बघू शकता तुम्ही, पेरलेला गहू आहे हा, बघू शकता. गव्हाची पेरणी केली आणि आता याला जास्त दिवस नाही झाले, बिलकुल 15 पाऊण महिन्यात झाला. 15 ते 20 दिवसाचा गहू आहे, बघू शकता तुम्ही. पहा आता हा काही निघून राहिला, काही म्हणजे पाणी नाही दिलं आहे ना, त्याच्यामुळे हा काही निघून राहिला, काही आपल्याला तसा म्हणजे हे होऊन राहिला आहे. बघू शकता तुम्ही 15 पाऊण महिन्याचाच गहू आहे. पहा टिप्पर मारल्यानंतर पेरणी केली आहे. धान काढल्यानंतर टिप्पर मारला आणि टिप्परच्या नंतर कणीस पेटवली आणि त्याच्यानंतर ही पेरणी केली. बघू शकता तुम्ही. पहा आता निघून राहिला आहे, काही असा खूप जाड दिसत नाही, थोडा काही निघून राहिला आहे, काही बाहेर निघाला आहे. बघू शकता. पहा आता काही थोडी हिरवी बांधी दिसून राहिली आहे. आता याला पाणी, आम्ही नराचं पाणी आल्यानंतर पाणी देऊ, त्यानंतर सल्फेट मारू, त्याच्यानंतर हा हिरवा पंचर दिसेल, पूर्ण बांधी अशी हिरवी हिरवी दिसेल. मग पाहू शकता तुम्ही. पहा आता निघून राहिला आहे, पूर्ण बाहेर निघला नाही आहे, त्याच्यामुळे बांधी पूर्ण हिरवी दिसत नाही. बघू शकता तुम्ही. पहा काही ढेकलांच्या वरती अंदर दबला आहे, तो पण आता हळूहळू निघून राहिला आहे. पाहू शकता. बघा बघू शकता तुम्ही. आता महिन्याभराचा गहू झाल्यानंतर चांगला दिसायला लागेल, बांधी पूर्ण हिरवी हिरवी दिसेल. तोपर्यंत काही आता तेवढा दिसत नाही तो. पाहू शकता तुम्ही. बघा